हे बेलवर आलेलं असताना देखील परत त्याची अशी एवढी डेअरिंग झाली म्हणजे हे चुकीचं आहे. कारण का ह्याला आपण सर्वजण कुठलेही राजकारण न करता आम्ही सर्वजण मिळून की त्या नराधमाला या ठिकाणी गोळ्या घातल्या तरी देखील चालेल अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. ही जी घटना घडली ही काळिमा फासणारी घटना आहे. या सगळ्या गोष्टीचा सर्वप्रथम मी जाहीरपणे निषेध करतो. ज्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला त्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी आपण सगळेजण इथं आंदोलन करतोय. पण हे आंदोलन करत असताना हे आंदोलन आजपुरतं मर्यादित न राहता जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला सातत्याने हे आंदोलन करत राहावं लागणार आहे. जेणेकरून कोर्टावर सुद्धा याचा दबाव येणं गरजेचं आहे. आता बापूंनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशा बाबतीतले जे कोण गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही रोज गोळ्या घाला, जनता तुम्हाला कधीही विचारणार नाही. कारण ज्या पद्धतीने हे धाडस वाढत चाललंय, जी अराजकता माजत चालली ही कुठेतरी संपवायची असेल तर याला दहशत बसणं गरजेचं आहे. आज सगळ्यांच्या भावना आहेत की याला भर रस्त्यात भर चौकात फाशी द्या. तर माझी अशी विनंती आहे की कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाच्या तारखा उठतील, कोर्टाचा वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय होत जातील. पण या अशा नराधामांना तुम्ही गोळ्या घातल्या तरी तुम्हाला कोण विचारणार नाही आणि सगळी जनता तुमच्या बरोबर राहील. तर माझी अशी विनंती आहे की या नराधामाला शिक्षा व्हावी आणि शिक्षा होत असताना जोपर्यंत शिक्षा होणार नाही, ही आपल्या घरची पोरगी आहे, आपल्या घरातली पोरगी आहे, तिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर सगळ्यांनी कायम राहावं आणि लोकांना न्याय द्या ही सर्वसामान्यांची मानसिकता आहे. नाहीतर लोक आपल्याला माफ करणार नाही ही परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे. मी एवढं वाईट वाटायला लागले की हा लढा नुसतं मेणबत्त्या पेटवून आपण आंदोलन करून होणार नाही. जोपर्यंत तो नराधम श्वास घेणार आहे तोपर्यंत आपण न्याय मिळवून दिला असं होणारच नाही. कारण एक दिवस फक्त इथं अर्धा तास झालं उन्हात बसलोय तर काय व्हायला लागलंय, तिच्या आईबापाच्या पोटात काळजात काय त्रास होत असेल, कशा पद्धतीचं दुःख ती सहन करत असतील. कारण त्या लोकांना पण काय आता समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळं आपण हे आंदोलन झालं म्हणजे काम संपलं नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जोपर्यंत त्याला पूर्ण संपवत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. रोज वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही करत राहू पण त्याला संपवल्याशिवाय थांबायचं नाही. आपल्या तालुक्यामध्ये घडलेली घटना आपल्या संपूर्ण राज्याला देशाला काळिमा फासणारी ही घटना आहे. आपल्या सोलापूरच्या या चिमुकलीवर झालेला ज्या अमानुष असा बलात्कार व तिचा खून करण्यात आला त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे. फाशी नव्हे तर संपूर्ण इथे या व्यासपीठावर बसलेले सर्वच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचीच भावना होती की त्याला फाशी, फास्ट ट्रॅक कोर्ट अशा प्रकारचं कुठलंही न करता त्याला चौकात आणून त्याला नागडा करून त्याला ठेवला पाहिजे. एवढी त्या ठिकाणी सगळ्यांची आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी भावना आहे. मी त्या चिमुकलीला त्या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 4 वर्षाच्या चिमुकलीवर असं घडलं जेव्हा मला समजलं तेव्हा मी अक्षरशः अर्धा तास न बोलता माझ्या गाडीत बसलो होतो. कारण मला समजत नव्हतं की त्या लहान बाळाचं जिचं वय 4 आहे तिला काय समजत असेल, या जगातलं काय असेल. आणि त्या नराधमाने जे कृत्य केलं तर त्याला शिक्षा होणार का यानंतरची जी चार्जशीट आहे. मला असं वाटत होतं 10 मिनिटासाठी की ह्या सगळ्या पलीकडं शासनाने कायद्याने ह्या सगळ्या पलीकडं जेव्हा त्यांनी हे कृत्य केलं असं समजलं तर त्याला फरफटत न्यायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला. फरफटत नेऊ नये एवढंच नाही तर त्या दुसऱ्या दिवशी कायद्याच्या कचाट्यात उभा करून त्याचं सिद्ध झाल्यावर त्याला पोलीस स्टेशन मध्ये पोहोच न करता डायरेक्ट स्मशानभूमीत पोहोच करायला पाहिजे होतं. एवढं कडक कारवाई करायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. सोलापूरच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला, जर छत्रपती शिवाजी महाराज जसं रांजाच्या पाटलाचे हात तोडले तसा कुठेतरी एखादा कायदा व्हावा की त्याचं कोर्ट सेपरेट व्हावं की पोस्को आणि बलात्काराला कमीत कमी 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आत त्या आरोपीला जळ शिक्षा लागेल त्यावेळेस ही खरी वृत्ती थांबणार आहे. आपण बघतो 5-5 वर्ष 10-10 वर्ष हे केसेस चालतात पण त्यांना न्याय मिळत नाही. शेवटी ते निर्दोष सुटतात. कारण की मला सांगा 5 वर्षांमध्ये एखादा साक्षीदार फुटला किंवा एखादं प्रशासनात कोण गेलं तर
तर ते आपोआपच ते न्यायालय तिथं थांबलं जातं आणि तो निर्दोष सुटतो. ह्याच आरोपीला जर स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केला होता त्यावेळेला फाशी दिली असती तरी सुद्धा झालं असतं. मी तर म्हणतो कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता, एक लक्षात ठेवा, कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला जरी न्याय झाला असता तरी सुद्धा या नराधामाला हे करायची बळ मिळालं नसतं. कारण की सरकारनं कोळपडीच्या प्रकरणात त्या तैला अजिबात न्याय दिलेला नाही आहे. पहिला मी त्याचा जाहीर निषेध करतो. दुसरा निषेध असा करतो की आपल्या सोलापूरची कन्या लेख म्हणणारी प्रणती शिंदेना जात धर्म बघून अजिबात निषेध केलेला नाही आहे. त्या जर कुठला मुसलमान राहिला असता तर ताई इथं कॅन्डल मोर्चा घेऊन आली असती. म्हणून मी सांगतो ताई तुम्ही खूप चुकलात, यापुढे तुम्हाला माफी नाही. आणि यापुढे मी हे सांगतो प्रशासनाला की कोर्ट वेगळं ठेवा आणि त्याला रांजाचा पाटलाचं नाव द्या की त्या कायद्याला की त्याचे पहिला हात तोडा मग त्याला फाशी द्या. फाशीची पद्धत काय तर एकदा फाशी चुकली तर परत त्याची वेळ काढूपणा करते. त्याला आरोपीला चान्स मिळत आहे. राष्ट्रपतीपर्यंत त्यांना अर्ज करावं लागतं, द्यायची भीक मागावं लागते. हे सर्व कायद्यानं रद्द करा. बलात्काराला पोस्कोला दाखल गुन्हे करू नका. आज आम्ही सोलापुरातनं हिंदू संघटनेनं 4 पोस्को दाखल केलेले आहेत. त्या 2 महिन्यामध्ये 4 हे आहेत. 16-17 वर्षाच्या मुली आहेत. पण आमचं काम लव जिहादचं आहे, तो वेगळा आहे. परंतु शेवटी आपल्या महिलावर झालेला अत्याचार आहे. अनेक अत्याचार घडतात पण ते समोर येत नाहीत. क्वचित एखादी समोर येते आणि आम्ही रोज पोलीस स्टेशनला जातो पण एक आई बाप सुद्धा करायला तयार नव्हता त्यांच्या मुलीची इज्जत जाते म्हणून. असे कितीतरी प्रश्न आहेत. एक आई पुढे येतात आणि केस दाखल करतात. मी तर म्हणतो आया बहिणींनो अजिबात घाबरू नका. मुलींचे पेपरला नावं येत नाही, तुम्ही केस दाखल करायला या. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 93 71 52 43 65.